या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। मोदींच्या विरोधात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी सीजेपी आणि एकंदरीतच सोनम वांगचुक आणि काल आंदोलनाला उतरलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांची आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या मागणीसाठी राहुल गांधी सुद्धा आक्रमक झालेले आहेत। सर्व विरोधकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सभागृहामध्ये आवाज उठवला। त्यानंतर सभागृहात पुन्हा एकदा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। धर्मेंद्र प्रधान यांच्या मागणीसाठी आता काँग्रेसनं आंदोलन सुरू केलंय। पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या परिसरातच हे आंदोलन सुरू केलंय। राहुल गांधी यांनी काँग्रेस खासदारांसोबत हे आंदोलन सुरू केलंय आणि आता एका बाजूला घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे। काही आंदोलकांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करताना हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते दिसत आहेत। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। कदाचित खासदारांना ताब्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। खासदारांना सुद्धा ताब्यात घेताना या ठिकाणी काँग्रेसच्या खासदारांनाही ताब्यात घ्यायला सुरू केलेलं आहे पोलिसांनी। आता राहुल गांधी यांची या सगळ्यावर प्रतिक्रिया काय असणार ते बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते मोदी मुर्दाबादच्या घोषणा देताना आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। काही खासदारांनाही ताब्यात घेतलेले आहे, काही आंदोलकांना ताब्यात घेतले। पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये काँग्रेसच्या खासदारांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू केलेलं आहे। काँग्रेसचे सर्व खासदार उपस्थित आहेत। काही आंदोलकांना आणि खासदारांना सुद्धा एक दोन खासदारांना ताब्यात घेतलेलं आहे। Yes, unnecessarily they're detaining us. We are protesting in front of the Prime Minister office, Prime Minister residence, because our students brutally attacked, and also our students very cruelly attacked yesterday. The Delhi police. Honorable Prime Minister is not saying anything. Honorable Home Minister is not making any statement. So hundreds of students, they are in the hospital, but Prime Minister is not opening his mouth, and Mr. Amit Shah, Home Minister of India, is not saying anything about the students' attack. So इसलिए कांग्रेस MPs लोकसभा राज्यसभा अंडर द लीडरशिप ऑफ ताब्यात घेण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणावर पोलीस या ठिकाणी जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काँग्रेसच्या खासदारांना ताब्यात घेण्याचा आता कारवाई करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। आता यावर राहुल गांधी यांची ऍक्शन फोर्स सुद्धा तिथं मागवण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। काही खासदारांना ताब्यात घेतलेलं आहे, महिला खासदारांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। कांग्रेस ने सदन से लेकर सड़क तक छात्रों के न्याय के लिए लड़ाई लड़ रही है। आज आदरणीय खड़गे साहब के नेतृत्व में, राहुल गांधी जी के नेतृत्व में जिस तरह से सारे साथी सिक्योरिटी मोदी की सवाल कर रहे हो सरकार में, आखिर हो की रियासत है। देखो ये पंजाब के विच जो कांग्रेस के टाइम इन्नी गुंडागर्दी नहीं सी जो मोदी कर रहे। एमपी की अगर ये हाथ है तो बच्चों का क्या बनेगा? मेरी बात सुनिए, इनकी मोदी की गुंडागर्दी है और देश को बर्बाद करने की तरफ मोदी चल पड़ा है। अगर बच्चों को नहीं हम संभाल सकते तो क्या करेंगे? ये पुलिस वालों को शर्म आनी चाहिए कि इनके भी बच्चे वहाँ टेस्ट दे रहे हैं। किस तरीके ਨਾਲ ਘਸੀਟਿਆ ਗਿਆ ਹੁਣੀ ਜੋ ਵਿਵਹਾਰ ਤੁਹਾਡੇ ਨਾਲ ਹੋਇਆ यार आपण बघतोय काँग्रेस खासदारांना ताब्यात घेतलं जातंय आणि सरकार गुंडागर्दी करतंय। दिल्ली पोलीस गुंडागर्दी करतायत, गुंडगिरी करतायत असा प्रकारचा आरोप काँग्रेसचे खासदार करताना पाहायला मिळत आहेत।
ज्या पद्धतीनं खासदारांना उचलून नेलं जातंय, खासदारांवर गुंडगिरी पोलिसांची सुरू आहे, मग विद्यार्थ्यांचं काय असा सवाल काँग्रेसचे खासदार करतायत. आपण बघतोय ये आतंकवाद है, बीजेपी का आतंकवाद है, ये बीजेपी का आतंकवाद है, ये छात्रों की सुन रही है, ये मरवाने को है. आपण बघतोय राहुल गांधींचं आंदोलन सुरू असताना काँग्रेसच्या खासदारांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे. ही भाजपची गुंडागर्दी असल्याचा, गुंडगिरी असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार करतायत. बीजेपी सरकार मुर्दाबाद. की आखिर इस देश की हो रही है, बच्चे कल प्रोटेस्ट कर रहे हैं, समझ उसी लोग सड़क पर उतरे हो. ये गुंडागर्दी है. सर ये गुंडागर्दी है. अंदर हो जाओ. चलो सर अंदर बैठ के बात कर यार बात तो करने दो. ये अंग्रेजों का राज है. नहीं नहीं सर कमाल है, आप तो अंग्रेजों से भी आगे बढ़ गए हैं. वो भी की है मोदी की है विद्यार्थी पर उतरा है. आपण बघतोय काँग्रेसच्या खासदारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे खासदार धरणं आंदोलन करत होते. या सगळ्या खासदारांना आता एक एक करून ताब्यात घेतलं जात आहे आणि यावेळेला काँग्रेसचे खासदार जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंतप्रधानांच्या आणि पोलिसांची ही गुंडगिरी आहे, भाजप सरकारची गुंडगिरी आहे, अशा प्रकारचा आरोप हे सगळे काँग्रेसचे खासदार करताना पाहायला मिळत आहेत. या सगळ्या आता खासदारांना ताब्यात घेतल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया नेमकी काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राहुल गांधी अजूनही घटनास्थळी आणि आंदोलनस्थळी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस एक एक खासदाराला उचलून काँग्रेसच्या अक्षरशः उचलून गाड्यांमध्ये भरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर खासदारांचीच अशी अवस्था असेल तर विद्यार्थ्यांचे काय हाल, असा सवाल हे काँग्रेसचे खासदार करतायत. आपण बघतोय काही झटापट होताना दिसते. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याजवळ पोलीस जात असताना काँग्रेसचे खासदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं. काल विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीचार आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ज्यावेळेला राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस जात होते त्यावेळेला मात्र काँग्रेसचे खासदार आक्रमक झालेले आहेत. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या काही खासदारांना आणि कार्यकर्त्यांना थोडंसं शांत राहण्याचाही सल्ला दिलाय. आता ते माध्यमांशी बोलतील. काय नेमकं बोलतात ते बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचे खासदार पंतप्रधानांच्या निवासस्थान परिसरामध्ये आंदोलनाला बसलेले होते. धरणं आंदोलन सुरू होतं. केंद्र सरकार, मोदी, अमित शहा यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली जात होती. तर आता ज्यानंतर खासदारांना ताब्यात घ्यायला सुरू करण्यात आलंय त्यानंतर मात्र काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान मोदी, दिल्ली पोलीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट हल्लाबोल केलेला आहे. ही सरकारची, गृहमंत्र्यांची आणि पंतप्रधानांची गुंडगिरी असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदारांनी केलेला आहे. राहुल गांधी यांना ज्यावेळेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस तिथं दाखल झालेले आहेत मात्र काँग्रेसचे खासदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. काही खासदार धरण्यावर कायम आहेत. मात्र या खासदारांना काही